श्री स्वामी समर्थ. बघा आज 16 एप्रिल आजपासून अमावस्या चालू झाली आहे. काहीतरी 8:12 अमावस्या चालू झाली आहे. ते उद्या 17 एप्रिल रोजी संध्याकाळी 5:22 अमावस्याचा कालावधी आहे. तर आता या अमावस्याच्या कालावधीमध्ये आपण काय काय सेवा करावी हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आता बघा उद्या अमावस्या म्हणजे आजच चालू झाली आहे. तर उद्या आपण सकाळी काय करायचंय, घराला पूर्ण छान असं झाडू मारून घ्यायचं आहे. पूर्ण घराचे जाळे जमटे वगैरे असतील ते काढून घ्यायचे आणि आपण लादी पुसताना पाण्यामध्ये काय करायचंय, जाडं मीठ टाकायचंय, गोमूत्र टाका, अजून थोडीशी हळद टाका आणि गंगाजल असेल तर गंगाजल टाका किंवा लिंबू असेल तर लिंबू टाका. हे सगळं मिश्रण एकत्र करून तुम्ही लादी पुसायची आहे. यामुळे काय होतं, तर यामुळे आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्ह एनर्जी असते, नकारात्मकता असते, ती दूर व्हायला मदत होते. आणि इतर वेळेसही तुम्ही बघा जेव्हा लादी पुसता तेव्हा थोडंसं तरी म्हणजे मिठाचा अंश त्यात टाकत जा, याने खरंच मदत होते. तर आता यानंतर आपण काय करायचंय, तर आपला जो काही घराचा उंबरठा आहे त्यावर हळदीचं लेपन करायचंय. आता हळदीचं लेपन कसं करणार, तर एका वाटीमध्ये हळद घ्यायची, त्याच्यामध्ये गोमूत्र टाका, त्याच्यामध्ये गंगाजल असेल तर टाका, नसेल तर थोडंसं पाणी टाका आणि ते मिश्रण एकत्र करायचे आणि उंबऱ्यावर त्याचं असं छान लेपन करून घ्यायचंय. तर याने काय होतं, तर आपल्या घरामध्ये जी काही बाहेरची निगेटिव्ह एनर्जी असते ती आतमध्ये येत नाही, ती बाहेरच्या बाहेरच थांबून राहते. हे हळदीचं लेपन जरूर अमावस्याला, पौर्णिमेला वगैरे करायचं असतं. गुरुवारी वगैरे जो काही शुभ दिवस असेल त्यावेळेस हळदीचं लेपन हे करायचं असतं. म्हणजे त्यांनी घरात पण छान वाटतं. बघा तुम्ही जर उंबऱ्याला हळदीचं लेपन केलं, त्यावर रांगोळी काढली, फुलं वगैरे ठेवली तर किती छान वाटतं, म्हणजे मन प्रसन्न होतं. घरामध्ये म्हणजे घराच्या बाहेर पण जर रांगोळी वगैरे काढली तर खूपच छान वाटतं, आपले मन प्रसन्न होतं. तर आता यानंतर अमावस्याचा उपाय अजून काय करायचा आहे, तर बघा आपल्या घरामध्ये जे कोणी आजारी व्यक्ती असतात की म्हणजे भरपूर दिवसापासून आजारी आहेत, खूप डॉक्टर वगैरे केले तरी त्यांना आराम पडत नाही, तर अशा वेळेस ह्या आजारी व्यक्तींचा नारळ उतारा करायचा असतो. म्हणजे काय, तर एक नारळ घ्यायचं, त्यावर यांनी शेंदुराने त्रिशूळ काढायचंय आणि त्या व्यक्तीवरून ते 7 किंवा 11 वेळा उतरवायचंय. ते हे हा उतारा म्हणजे जेंट्स लोकांनीच करायचा असतो, पुरुष लोकांनी. आणि 7 किंवा 11 वेळा उतरवल्यावर ते नारळ मग श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र म्हणायचा आहे आणि ते नारळ बाहेर टाकून द्यायचंय. ते कोणाच्याही म्हणजे आपण नारळ टाकून देताना कोणाला धक्का लागणार नाही याची म्हणजे काळजी घ्यायची आहे. कारण आपल्यामुळे कोणाचं नुकसान होता कामा नये, कोणाला त्रास होता कामा नये. ते तुम्ही कचऱ्याच्या डब्यात टाकून द्या, बाहेर कचरा कुंडी असेल कुठे तर. आणि जाताना कोणाशी बोलू नका आणि येताना कोणाशी बोलू नका. बाहेरच जर पाणी वगैरे असेल तर ते हातपाय वगैरे धुवून टाकायचे, यांनी मग आपल्याला स्वतःला पण त्रास होत नाही. हा उतारा असा घरामध्ये जे किती म्हणजे तुमचे 2 व्यक्ती असतील, 3 व्यक्ती असतील, सर्वांवरून करायचा आहे. यानंतर हा असाच उतारा आपण आपल्या गाड्यांचा वगैरे पण करू शकतो. समजा तुमचं घराचाही करायचं आहे. आपल्या रात्रीच्या वेळेस काय करायचंय, रात्री म्हणजे किती 9-10च्या वेळेस, आता आज अमावस्या चालू झाली, हा उतारा तुम्ही आजच करायचा आहे आणि उद्याही केला तरी चालेल, आजही केला तरी चालेल. बाहेर आपला जो काही घरातला करता पुरुष असतो किंवा तुमची मुलं असतील तर त्यांना घराच्या बाहेर उभं करून ज्यावेळेस आपण उतारा करतो त्यावेळेस त्या आपल्या दरवाजाच्या म्हणजे घराच्या आतमध्ये जो आपल्या घराचा मेन दरवाजा आहे ते उतारा करताना समोर कोणी व्यक्ती नको आहे, सगळ्यांना म्हणजे सांगून ठेवायचं की असं असं उतारा करतोय मी, करतोय बाहेर, तर तुम्ही मध्ये कोणी येऊ नका. तर आपल्या घरावरून अंटिक्लोज असं म्हणजे सरळ जसं आपण हे करतो तसं 7 वेळा किंवा 11 वेळा स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र म्हणून ते नारळ उतरवायचंय. आणि तिथंच तुमचा कचरा डबा वगैरे बाहेर असेल तर तिथं टाकून द्या आणि थोडंसं पायावर पाणी वगैरे घेऊन तुम्ही आतमध्ये येऊ शकता. याने काय होतं, तर आपल्या घराला जी काही समजा नजर वगैरे लागलेली असते कोणाची, आता म्हणजे लोक थोडेसे विचित्र असतात बघा, तर नजर वगैरे लागलेली असते, ती नजर म्हणजे निघून जायला मदत होते. तर यानंतर तुम्ही असंच उतारा आपल्या गाड्यांचा वगैरे पण करू शकता. ज्यावेळेस तुम्ही गाड्यांचा उतारा कराल त्यावेळेस गाडी आपली चालू ठेवायची आहे आणि गाडीवरून आपलं 7 वेळा किंवा 11 वेळा हे नारळ उतरवायचे आणि कचऱ्याच्या डब्यात टाकून द्यायचे किंवा फोडून बाजूला टाकून द्या. याचा प्रसाद वगैरे खायचा नसतो. म्हणजे फोडून म्हणजे आता तुम्ही टाकणार तर ते कोणाच्या पाया म्हणजे त्याच्यावरून कुणी ओलांडून जाणार नाही याची काळजी घ्या. कारण तेच सांगते की आपल्यामुळे कोणाला त्रास होता कामा नये. कारण जी काही निगेटिव्ह एनर्जी असते ती नारळामध्ये असते आणि समजा ते कुणी ओलांडून गेलं तर त्याला काहीतरी त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण हे व्यवस्थित टाकताना व्यवस्थित काळजी घेऊन टाकायचंय. आता याच्यानंतर आपण अजून काय करायचंय, तर बघा घरामध्ये आपण संरक्षण सेवा म्हणून पिवळी मोहरी असते, पिवळी मोहरी आणि आता आपल्या घरामध्ये रक्षा असते बघा. गुरुचरित्र पारायण आताच केलं आपण, त्याची रक्षा जी काही आहे ती हातामध्ये अशी म्हणजे त्याच्यात मुठीमध्ये घ्यायची आहे. रक्षा आणि मोहरी एकत्र करायची आहे आणि त्यावर सेवा घ्यायची असते बघा.
त्यावर कालभैरवाष्टक घ्यायचं असतं 11 वेळा, वल्गला सुक्त 11 वेळा घ्यायचं असतं. दत्तात्रय महाराजांचा बीज मंत्र आहे ओम द्राम चिरंजीवी नमः, तो 1 माळ घ्या किंवा 21 वेळा घ्या. आपला नवनाथ महाराजांचा मंत्र आहे तो 11 वेळा घ्या. अशा सेवा याच्यावर करायच्या असतात. आणि स्वामी महाराजांचा मंत्र घ्या 11 वेळा. आणि ही मोरी आपल्या घरात पूर्ण थोडी थोडी हातामध्ये घेऊन स्वामी महाराजांचा मंत्र म्हणून पूर्ण घराच्या कानाकोपऱ्यामध्ये ही मोरी टाकायची असते. याने काय होते याने आपल्या घराचं संरक्षण होत असतं. आता तुमचे मुलं वगैरे कुणी बाहेर जाणारे असतील समजा जॉबला वगैरे, तर त्यांच्या पण बॅगेमध्ये थोडीशी पुडी बांधून द्यायची. महिनाभर आपल्या घराचं याने संरक्षण होत असतं, आपल्या मुलाबाळांचं संरक्षण होत असतं. आणि गाडीमध्ये पण तुम्ही अशा पिवळ्या कापडामध्ये वगैरे पोटली बनवून गाडीमध्ये पण ती मोरी तुम्ही ठेवू शकता, कारण हे संरक्षण म्हणून ही सगळे उपाय करायचे असतात. आता याच्यानंतर आपण अजून काय उपाय करायचे तर बघा, आपण घराचं संरक्षण म्हणून घरामध्ये कोणी करणी बाधा वगैरे केली, समजा कोणाची नजर वगैरे लागू नये म्हणून आपण कोळ्याची सेवा करायची असते. बघा आता कोळा घेताना तुम्ही कोळा कसा घेणार आहे, आता हे बघा मी आता सेवा करणारच्या थोड्या वेळाने. तर कोळ्याला हा देठ असावा, एका साईडने असं स्वस्तिक काढायचंय आणि दुसऱ्या साईडने असं ओम काढायचंय. बघा असं ओम काढायचं आहे. आणि अजून माझी काळ्या रंगाची लाईन मारायची राहिली, अशी काळ्या रंगाची लाईन मारायची इथं. आणि असा हा कोळा असा हातात घेऊन खाली अगरबत्ती किंवा धूप लावायचंय. आणि यावर तुम्ही तीच सेवा घ्यायची. वल्गला सुक्त घ्या 11 वेळा, कालभैरवाष्टक 11 वेळा घ्या, शाबरी मंत्र घ्या 1 माळ, दत्त महाराजांचा मंत्र घ्या 11 वेळा किंवा 21 वेळा, आणि आपल्या नवनाथ महाराजांचा मंत्र 11 वेळा. अशी सेवा त्यावर तुम्ही करायची आहे. आता ही सेवा करताना आपण म्हणजे त्या धुपावरच आपण हात ठेवायचा आहे. आता हाताला थोडीशी कळ वगैरे म्हणजे हे होऊ शकतं, तर आपण थोडा कसाच तरी आधार घ्यायचा आहे आणि त्यावर ते ठेवायचंय. म्हणजे हातामध्ये ते ठेवल्याने आपल्या हातामध्ये जी काही ऊर्जा असते, आपण जे काही मंत्र स्तोत्र वगैरे बोलतो ते सगळं काही त्याच्यामध्ये येत असतं त्या कोळ्यामध्ये. त्यामुळे ही सेवा तुम्ही अशी आवर्जून करा. आणि आपली सेवा झाल्यावर म्हणजे ते कोळा हातात घेऊन अशी विनंती करायची आहे की जे काही आमच्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी असेल ती सगळी तुझ्यामध्ये सामावून घे आणि आमच्या घराचं रक्षण कर. त्याआधी कोळा आधी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, ते सांगायचं राहिलं. कोळा स्वच्छ धुवून घ्या, पुसून घ्या, त्याची पंचोपचार पूजा करा. आणि त्यानंतर मग असं स्वस्तिक आणि हे स्वस्तिक हे यांनी काढायचे, कुंकवाने काढायचे बघा. आणि ओम हा आपला अष्टगंध असतो त्याने काढायचा आहे. तर यानंतर आपण अजून कोणती सेवा करू शकतो तर आता हे झालं सगळं काही संरक्षण सेवेविषयी. तर यानंतर आपण एका लाल कपड्यामध्ये किंवा नवीन कपडा घ्यायचा आहे, काळा वगैरे निळा सोडून तुम्ही कोणत्याही कलरमध्ये बांधू शकता. आणि तो घराच्या आतून किंवा बाहेरून बांधायचा आहे. बाहेरून बघा आता काय काय सोसायट्यांमध्ये वगैरे परवानगी नसते, शहरामध्ये वगैरे, पण तुम्ही मग बाहेर नाही बांधता येत तर मग तुम्ही आतूनही बांधू शकता. आता मी पण आतूनच बांधत असते, कारण आमच्याकडे पण बाहेर चालत नाही बांधलेलं, तर मग आपण आतून बांधू शकतो. अशीच जसं आपण कोळा बांधतोय तसंच आपण गोरक्ष चिंचे बांधू शकतो. आणि ओसरा नारळ भेटतो बघा, पाण्याचा नारळ असतो तोही, त्याच्यावरही आपण अशीच सेवा करू शकतो. यापैकी तुम्ही म्हणजे कोणतंही बांधू शकता. आता मी तर कोळाच बांधते. गोरक्ष चिंचही कधी भेटली केंद्रात वगैरे गेले तर बांधते, नाहीतर मग मी कोळाच बांधत असते, कारण तो आपल्याला म्हणजे इझी अवेलेबल होतो, मार्केटमध्ये वगैरे गेल्यावर लगेच भेटतो. त्यामुळे मी याच्यावर सेवा करून आणि हीच बांधत असते. आता बघा हा कोळा जर आपण असं म्हणजे तुम्ही जर नवीनच पहिल्यांदाच करतायत तर आपल्या घरामध्ये जर निगेटिव्हिटी असली तर हा कोळा लगेच खराब होतो बघा. 8 दिवसामध्ये लगेच खराब होतो, त्यातून पाणी यायला सुरुवात होते. तर मग अशा वेळेस घाबरायचं नाहीये. तो कोळा आहे ना कचरा डब्यात टाकून द्यायचा आहे आणि त्याचा पुढचा जो शनिवारी येईल ते शनिवारी आपण परत तसंच कोळा आणायचा आहे आणि परत त्यावर तशीच सेवा करायची आहे. याने काय होतं, तुम्ही थोडे दिवस जर अशी सेवा केली ना तर आपल्या घरामधली पूर्ण निगेटिव्हिटी निघून जाते. आणि त्यानंतर मग हा कोळा बरेच दिवस असाच राहतो. आपण जरी त्याच्यावर सेवा केली ना कधी 6-6 महिने पण खराब होत नाही. म्हणजे ही सगळी निगेटिव्ह एनर्जी शोषून घेण्याचं हे खूप म्हणजे महत्वाचा हा कोळा आहे बघा. तर यानंतर आपण आता काय करायचंय, आता ही सगळं संरक्षण सेवेविषयी झाली. आता तुम्ही समजा अमावस्येच्या दिवशी जर सकाळी उठाल ना तर सकाळी काय करायचंय, आपल्या घरातील जे काही लोक आहेत त्यांच्या सगळ्यांच्या, आता समजा हा व्हिडिओ मी आज अमावस्या आज बनवते, आता तुमच्यापर्यंत उद्या कधी पोहोचतो माहित नाही, पण तुम्ही दर अमावस्याला असं करायचंय की आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्या केंद्रामध्ये भेटतं बघा पंचगव्याची एक पॅकेट भेटतं, ते पॅकेट आणून ठेवायचंय. आणि अमावस्याच्या दिवशी सगळ्यांच्या म्हणजे घरात जेवढे आपले सदस्य असतील सगळ्यांनी ते पंचगव्य अंगाला लावून त्यांनी स्नान करायचंय. त्यावर आपण म्हणजे अंगाला लावून श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र म्हणू शकतो किंवा आपण
ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनान मृत्युर्मुक्षीयमामृतात हा मंत्रही म्हणू शकतो किंवा आपण गायत्री मंत्रही म्हणू शकतो. असं म्हणून आपण आंघोळ करायची. आणि काय होतं तर आपल्यामध्ये ही जी निगेटिव्हिटी असते ती याने दूर होत असते. जे कोणी म्हणजे आजारी वगैरे पण पडतात त्यांच्यासाठी पण हा छान उपाय आहे. तर असं आपण करायचंय. तर यानंतर आपण अमावस्येच्या दिवशी हिरण्यदान पण देऊ शकतो. बघा, पितरांची सेवा म्हणून आपण हिरण्यदान द्यायचंय. ब्राह्मणाला दुपारी 12 ते 12:30 या वेळेत 1 पावशेर पेढे हिरण्यदान म्हणून द्यायचे. त्यावर अजून दक्षिणा ठेवायची, तुम्हाला जे यथाशक्ती जी तुम्हाला देता येईल तेवढी, आणि जानवजोड द्यायचंय असं ब्राह्मणाला द्यायचंय. पण ज्यांचे वडील जिवंत आहेत त्यांनी ही सेवा नाही करायची आहे. ज्यांचे वडील गेलेले असतील त्यांनी हे ब्राह्मण द्यायचंय. याने काय होतं, आपला पितृदोष कमी होत असतो. अमावस्येच्या दिवशी 12 ते 12:30 या वेळेत तुम्ही कावळ्याला घास देऊ शकता. बघा, भात वगैरे बनवून त्यावर काळे तेल ठेवायचे. भात असा जसं आपण देवाला नैवेद्य दाखवतो तसा बिना मिठाचा भात करायचा आहे. त्यावर तुम्ही दही ठेवू शकता, काळे तेल ठेवू शकता, आणि ते त्यावर एक माळ घ्यायची. बघा, पितरांचा मंत्र येतो, तो मंत्र घेऊन त्यावर एक माळ त्याला टच करून तुम्ही दक्षिण दिशेकडे हे करून कावळ्याला तो घास देऊ शकता. तर अशी ही पितरांची सेवा करायची बघा. आणि अमावस्येची संरक्षण सेवापासून तर सगळी सेवा तुम्हाला सांगितलेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.